आज मी, माझे हस्बंड आणि फक्त 3 महिन्याचा बाळ आम्ही बाईकने हॉस्पिटलला गेलो. खरं सांगू का, आई झाल्यानंतर मला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटते. रस्ता थोडा खराब होता, गाड्या खूप होत्या आणि माझ्या मनात एकच विचार होता, माझं बाळ सुरक्षित आहे ना? बाळाला मिठी मारून मी बसले होते. मनात सतत देवाला प्रार्थना करत होते. आई झाल्यानंतर भीती वाटते, पण त्याच वेळी धैर्य वाटते, कारण आपल्या बाळासाठी आपण काही करायला तयार असतो. हॉस्पिटल व्यवस्थित पोहोचलो तेव्हा माझ्या मनात थोडी शांती वाटली. आज जाणवलं आईचे मन किती नाजूक असते, पण तितकंच मजबूतही असते. जर तुम्ही आई असाल तर तुम्ही नक्की समजाल मी काय म्हणत आहे ते. तर असो, आज मी बनवली हरभऱ्याची भाजी. ही भाजी साधी असली तरी चव मात्र जबरदस्त लागते. आमच्या गावाकडे ही भाजी खास करून ज्वारीच्या भाकरीसोबत खातात. ही भाजी स्पेशली हिवाळ्यामध्ये मिळते, कारण ही भाजी खूप गरम असते. रानभाज्या स्पेशली खूप गरम असतात. सर्वप्रथम मी तेल गरम करून त्यामध्ये हे कांदा कापून टाकला, लाल मिरची टाकली आणि हळद टाकली, नमक आणि नंतर ही रानभाजी टाकली. मिक्स करायचं, काही नाही. जास्त इन्ग्रेडियंट टाकलं तर स्पेशली जी चव असते ती चालली जाते, त्यामुळे काही नाही टाकली मी. बस तयार झाला गरम विदर्भ स्पेशल हरभऱ्याची भाजी. भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. जर तुम्हाला ही पारंपरिक